मगाशी तुम्ही स्त्रियांच्या समस्यांबद्दल सांगत होतात. हं, तर मला त्यावर एक प्रश्न विचारायचा आहे, की म्हणजे आता हे माझं निरीक्षण आहे आणि मी अगदी लहानपणापासून पाहतोय, बरोबर. की ओळखीतल्या असतील नसतील पण रस्त्यात दिसणाऱ्या किंवा एरवी भेटणाऱ्या सगळ्या स्त्रिया, सगळ्या काकू, मावश्या, त्या मध्यमवयीन विशेषतः लंगडताना दिसतात. म्हणजे काही ना काहीतरी पायात प्रॉब्लेम असतोच आणि त्या लंगडताना दिसतात आणि मला नेहमी प्रश्न पडतो, की असं का? म्हणजे आता हे माझ्यापुरतं आहे, मला दिसतंय फक्त, की ते सार्वत्रिक आहे, कितपत आहे आणि असेल तर? आणि ते का होतंय? त्यावर काय उपाय करता येईल? ओव्हरऑल तुम्ही बघाल तर एक स्त्री, आपण असं आत्ता धरून चालू, की ती खूप काही बाहेर जाऊन फिजिकल फिटनेस किंवा स्वतःला काही वेळ देत नाहीये आणि एक वेळ देणारी आहे. या दोघांमध्ये आधी फरक बघू हं. आणि असं आपल्याला का आढळतं हे पण समजून घेण्याचा प्रयत्न करू. सो एक वुमन जी एज ग्रुप साधारण एक 25 ते 40 या एज ग्रुपमध्ये आहे. ह्या एज ग्रुपमध्ये असताना जर तुम्ही फिजिकली कुठल्याही ॲक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व नसाल, तर तुमची हाडाची घनता कशी आहे याच्यामध्ये फरक पडतो. जेव्हा तुम्ही अराउंड मेनोपॉजच्या पिरियडपर्यंत येता, तुमची हाडं ओव्हरऑल त्यांची घनता कमी होते, म्हणजे बोन मिनरल डेन्सिटी ज्याला आपण हं, म्हणतो, हं, हं. ती कमी असते. फिजिकल ॲक्टिव्हिटी हा एक मेन स्रोत आहे हाडं स्ट्राँग होण्यासाठी. जसं आपण डेव्हलपमेंटल एजमध्ये फ्रॉम 10 इयर्स टू 23 टू 24 इयर्समध्ये सगळ्या हाडांचे जे एपिफायसिस असतात ते फ्यूज होऊन जातात. सो त्याच्यानंतर तुम्हाला जो हाडांचा ढाचा मिळालेला आहे, त्याच्याशी कुठल्या प्रकारे कसं ट्रीट करता याच्यावर तुमच्या हाडाची क्वालिटी अवलंबून असते. सो एक स्त्री आहे जी फिजिकल फिटनेसमध्ये इन्व्हॉल्व नाही आहे, पण ती तिचे डेली फंक्शनल ॲक्टिव्हिटीज करते आहे. आपल्या हाडांमध्ये एक 3 प्रकारच्या पेशी असतात. ऑस्टिओसाइट्स, ऑस्टिओब्लास्ट आणि ऑस्टिओक्लास्ट. सो ऑस्टिओसाइट जे असतात ते मेकॅनिकल सेन्सर्स म्हणून काम करतात. ऑस्टिओब्लास्ट असतात हे बोन फॉर्मिंग सेल्स असतात आणि ऑस्टिओक्लास्ट असतात ते आपलं हाडं जशी डिजनरेट होतात तसं ओल्ड हाड काढून टाकणं आणि नवीन हाडाचा बॅलन्स मेंटेन ठेवण्याचं काम करतात. सो हे 3 सेल्स जे सगळ्यांमध्ये ऑलरेडी बोन्समध्ये असतात. जेव्हा आपण कुठल्याही प्रकारचे वेट बेअरिंग एक्सरसाइज करतो, त्या वेट बेअरिंग एक्सरसाइजवर जेव्हा करतो तेव्हा ग्राउंड रिॲक्शन फोर्समुळे जो आपल्या बॉडीचा ॲक्ट होतो, त्याच्यावरनं मेकॅनो ट्रान्सडक्शन फोर्सनुसार ऑस्टिओसाइट सेल्स स्टिम्युलेट होतात. मेकॅनो मेकॅनो ट्रान्सडक्शन फोर्स म्हणजे म्हणजे? आपण कुठल्याही प्रकारे वजन देतो पायावर, तर मेकॅनिकल फोर्स जनरेट होतो. आपलं बॉडी वेट खाली जातं. समजा आपण एक स्क्वॉट्स म्हणून एक्सरसाइज करतो आहे. स्क्वॉट्स एक्सरसाइजमध्ये आपण खाली जातो आणि वर येतो. अशी जी बॉडीली मुवमेंट आहे, ही मुवमेंटचं मेन गोष्ट काय आहे, की स्टँडिंगमध्ये तुम्ही करत असल्यामुळे तुमचं बॉडी वेट खाली जाताना तुम्हाला मुवमेंट कंट्रोल करायची नाही तर तुम्ही खाली पडाल. वरती येताना तुम्हाला अगेन्स्ट ग्रॅव्हिटी करायची आहे. सो यू हॅव टू कॉन्ट्रॅक्ट द मसल दॅट वे. सो हा जो मेकॅनिकल फोर्स बॉडीमध्ये जनरेट होतोय, तुमच्या हाडाच्या थ्रूच जाणार ना. मसल कॉन्ट्रॅक्ट झाली तरी फोर्स जाणार हाडाच्या थ्रू. सो हाडाच्या थ्रू झाल्यावर ऑस्टिओसाइट्स म्हणून जे बॉडीमध्ये सेल्स आहेत, ते ॲक्टिव्हेट होऊन ऑस्टिओब्लास्ट सेल्सला सिग्नल देतात की बोन सेल्स फॉर्म करा. सो ऑस्टिओब्लास्टिक ॲक्टिव्हिटी वाढते. नुसतं आपण असं पायावर खाली दॅट इज द घालून- मेन पर्पज ऑफ डुईंग द एक्सरसाइज. तुमची हाडं पण चांगली राहतात. हाडं पण चांगली राहतात. इट इज अन गुड इम्पिटस फॉर द बोन्स. सो हे 3 सेल्सच्या ॲक्टिव्हिटी जर योग्य प्रमाणात तुम्ही ॲक्टिव्हेट करू शकलात विथ अ सुपरवाइज प्रोटोकॉल तुमच्या असलेल्या हेल्थ इश्यूजनुसार. हे मी एक हायपोथेटिकल एक्झाम्पल तुम्हाला सांगतोय, की कन्सिडरिंग त्याला काही बॅक पेन नाहीये, नी पेन नाहीये. ते असेल तर आपण टॅकल करू नंतर. पण ह्या ऑलरेडी इन्स्टॉल्ड बॉडीमधल्या असलेल्या सिस्टममुळे ऑस्टिओब्लास्टिक ॲक्टिव्हिटी वाढते आणि त्यामुळे तुमची हाडांची घनता वाढते. आता तुम्ही एक 48 टू 50 वर्षाच्या बाईचे समजा एक्स-रे किंवा नीचे किंवा ओव्हरऑल लोअर एक्स्ट्रीमिटीचे, रिस्टचे, लोअर बॅकचे एक्स-रे बघाल, तर त्यात हाडाची घनता खूप कमी दिसते. ह्याचं कारण त्यांनी लास्ट 10 ते 15 वर्षामध्ये म्हणजे 25 ते 40 जो आपण कालखंड बघितला, त्याच्यामध्ये एक्सरसाइज हा काही केलेला नसतो. वेट बेअरिंग एक्सरसाइज. म्हणजे दिवसभर चालणं असतं. चालणं इज ऑल्सो ॲक्टिव्हिटी, बट इट्स अ लो इम्पॅक्ट ॲक्टिव्हिटी. पण जेव्हा तुम्ही केपेबल आहात तुमच्या बॉडीचं ओन वेट कॅरी करून स्वतःला ट्रेन करताना, आणि जे तुमच्या फायद्याचं आहे ते तुम्ही केलेलं नसतं. सो तुमची
जिने एक्सरसाइज केलेले आहेत आणि ज्या स्त्रीने एक्सरसाइज केलेले नाही आहेत या दोघांच्या हाडामध्ये नक्कीच फरक असतो, जर दोघांचे एक्सरे सेम लेवलला कम्पेअर केले तिच्या लाईफस्पॅनमध्ये. सो ही गोष्ट कमी आढळल्यामुळे जेव्हा तुम्ही चालता तेव्हा एक वेळ असं येतं की तुमचं ओबेसिटीमुळे वजन थोडंसं वाढलेलं असतं, तुमच्या बोन मास आणि मसल मासपेक्षा तुमचं ओव्हरऑल फॅट कम्पॅरेटिव्हली जास्त असतं. सो जो रिॲक्शन फोर्स आहे जो तुमच्या बॉडीकडे येणार आहे वाईल वॉकिंग, तो तुमचे मसल्स आणि बोन केपेबल नसतात हँडल करायला. सो यू लिम्ब म्हणजे तुम्हाला असं वाटतं की हे खूप थकलेले आहेत. आणि अशी लोक कमी ॲक्टिव्हिटीजमध्ये सुद्धा थकतात. म्हणजे त्यांना एक सिम्पल ॲक्टिव्हिटी सस्टेन जास्ती वेळ करणं शक्य नसतं. ते लोक म्हणतात की मी आता याच्याहून जास्ती नाही चालू शकत. आणि तुम्ही त्यांना विचारलं हेल्थ इश्यू, आम्हाला काही हेल्थ इश्यू नाही. त्यांना काही कंप्लेंट्स नसतात ना हेल्थ इश्यू, बट दे कॅनॉट एक्सपोज देमसेल्स टू सच इंटेन्स ॲक्टिव्हिटी विच इज बिलो पार. सो मेन शिकण्यासारखी गोष्ट किंवा लक्षात घेण्यासारखी ही गोष्ट आहे की ऑस्टिओपोरोसिसचं प्रमाण ह्याच्यामुळेच वाढतं आहे. ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडांची घनता कमी होणं. आणि ह्याची पुढची स्टेप म्हणजे यू आर वल्नरेबल अँड फ्रजाईल इनफ टू कॉज फ्रॅक्चर्स टू युअर बोन्स, जे आपल्याला अर्ली ओल्ड एजमध्ये दिसायला लागलेलं आहे लोकांना, की बसल्या बसल्या लोक बसताना हाडातनं आवाज आला आणि हाड फ्रॅक्चर झालं आणि 2 दिवसांनी त्या माणसाची सर्जरी झाली. सो हे प्रमाण खूप वाढलेलं आहे. सो ऑस्टिओपोरोसिस ही गोष्ट, एक्सरसाइज इज द बेस्ट वे टू टॅकल ऑस्टिओपोरोसिस बिकॉज इट इज अ नॉन मेडिसिनल मॅनेजमेंट. त्याच्यावर तुम्हाला मेडिसिन्स घ्यायला लागतात, हा दुसरा मुद्दा, हाडं स्ट्रॉंग होण्यासाठी वगैरे. पण हे तर तुमच्याकडे असलेली गोष्ट आहे जी तुम्हाला फक्त योग्य डायरेक्शन पाहिजे एका फिजिओथेरपिस्टकडनं, की तुम्ही कुठले व्यायाम केले गेले पाहिजेत. आणि तुम्ही आता एवढे समजा 3 महिने चांगले एक्सरसाइज करू शकलाय, तर मी याच्यामध्ये प्रोग्रेस कसा करू, माझ्या लेवल 1 पासून मी लेवल 2 पर्यंत कसं जाऊ. आणि तुमचे जे कंप्लेंट्स आहेत ते नक्कीच 70 ते 80% सॉल्व्ह होऊ शकतात. योग्य डाएट म्हणा, डाएटपेक्षाही ऑस्टिओपोरोसिसमध्ये एक्सरसाइजचा जास्ती रोल आहे. कळणार कसं एखाद्याला की मला हे होऊ शकतं? नाही, ह्या गोष्टी तुम्ही एक्सरसाइजसाठी अवेअर झाल्यावर तुम्हाला ते होणारच आहे गोष्ट. म्हणजे तुम्ही समजा कधी पेढा खाल्लेला नाही आहे तुम्ही, आणि तुम्हाला मी पेढा दिला आणि सांगितलं खाऊन बघा, कारण मी खाल्लेला आहे तो पेढा. सो तुम्ही म्हणाल की मला माहीत नाही मी कसा, पण तुम्ही खाऊन बघितल्यावर तुम्हाला कळेल की तो गोड आहे म्हणून. त्याप्रमाणे तुम्ही एक्सरसाइज करून बघितल्यावर तुम्हाला त्याचं बेनिफिट हे इट इज अ बाय प्रोडक्ट. नाही, एक्सरसाइजचा प्रश्न नाही, रिस्क रिस्क फॅक्टर. कळणार कसं की मला ऑस्टिओपोरोसिस होऊ शकतो असं, जे तुम्ही म्हणाल की एक्सरसाइज आतापर्यंत मी केली नाहीये आणि मला कळणार कसं की अरे मला हे होऊ शकतं ऑस्टिओपोरोसिस? प्रिव्हेंटिव्ह मेडिसिनमध्ये BMD म्हणून एक टेस्ट असते, बोन मिनरल डेन्सिटी. ते तुम्ही जनरली आपल्याकडे एक अर्ली ओल्ड एजमध्ये वगैरे करतात, बट यू कॅन डू दिस टेस्ट ॲट एनी एज. देर इज नो रिस्ट्रिक्शन टू इट. बोन मिनरल डेन्सिटी म्हणून एक टेस्ट असते, ती इट्स अ रेडिओलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन. ते कुठल्याही आपल्या डायग्नोस्टिक सेंटरमध्ये अवेलेबल आहे. सो त्याच्यामध्ये तुमच्या जनरली फिमेल्स आर वल्नरेबल फॉर फ्रॅक्चर्स इन द रिस्ट एरिया, लोअर बॅक एरिया आणि हिप्स. याच्यात बोन मिनरल डेन्सिटी जनरली कमी आढळून येते. दीज आर द कॉमन साईट फॉर फ्रॅक्चर्स इन अर्ली ओल्ड एज. सो हे त्याच्यात एक स्कोर असतो, T स्कोर आणि Z स्कोर. त्याच्यामध्ये कळतं की तुमचं बोन डेन्सिटी नॉर्मल आहे, तुम्ही ऑस्टिओपिनिक आहात का ऑस्टिओपोरोटिक आहात. ऑस्टिओपिनिक हे ऑस्टिओपोरोसिसच्या आधीची स्टेज आहे. जर तुम्हाला कळण्यात आलं की तुम्ही ऑस्टिओपिनिक आहात तर युअर हाय वल्नरेबिलिटी फॉर ऑस्टिओपोरोसिस. म्हणजे तुम्ही एक 4-5 वर्षामध्ये हे असंच लाईफस्टाईल ठेवलं, तुम्ही अनअवेअर राहिलात अबाउट युअर ओन बॉडी, देन यू कॅन सर्टनली गो इन ऑस्टिओपोरोसिस. आणि ऑस्टिओपोरोसिस मग मॅनेज करायला लागतो. तुम्ही योग्य प्रश्न विचारलात की प्रिव्हेंशनमध्ये तुम्ही एक साधारण 25 ते 40 मध्ये काम केलं तर यू आर बेटर टू मॅनेज इन युअर लाईफ अराउंड पोस्ट मेनोपॉज टिल अर्ली ओल्ड एज.